स्वागत आहे आपले माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे UGC नेट सेट प्रो मराठी. तर मित्र, चला सुरू करूया आपल्या लाडक्या प्रश्नोत्तर सिरीजचा भाग 10वा. मित्र, हा लास्ट पार्ट आहे, लास्ट बट नॉट लिस्ट. अशाच पद्धतीने हा शेवटचा पार्ट आहे. परंतु इथून पुढे आपली जी नवीन सिरीज चालू होणार आहे तिचं नाव आहे MCQ सिरीज. यामध्ये आपल्याला महत्त्वाचे MCQ जे 2024च्या एक्झाममध्ये येऊ शकतात अशा MCQची एक नवीन सिरीज घेऊन येते आपल्यासाठी. तर नक्की याच्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही आहे मित्रो. तर मित्रो, बघूया आपले आजचे प्रश्न. तर मित्रो बघा, हा आहे आपला प्रश्न क्रमांक 1. बघा काय विचारलं इथे. तर संगणकाच्या परिभाषेत खालीपैकी कशाची क्षमता सर्वात जास्त असते. म्हणजे काय विचारलेलं आहे इथे, एकक दिलेले आहेत आणि त्याच्यातली सर्वात जास्त क्षमता म्हणजे कॉम्प्युटरची स्टोरेज क्षमता यापैकी सर्वात जास्त कशात असते हा प्रश्न विचारलेला आहे. तर ती मित्रो ती असते TBमध्ये, म्हणजे टेराबाईटमध्ये सर्वात जास्त मेमरी साठवण्याची क्षमता असते. बघा सगळ्यात पहिले KB असते, नंतर MB असते, नंतर GB आणि सगळ्यात शेवटी TB नंतर PB म्हणजे पेटाबाईट. असे पुढे वाढत जातात ते. तर सगळे इथे या चारपैकी TBमध्ये सर्वात जास्त क्षमता असते साठवणूक करण्याची कॉम्प्युटरच्या याच्यात भाषेमध्ये. ठीक आहे मित्रांनो, बघूया पुढील प्रश्न. स्काईपचा वापर साधारणपणे कशासाठी केला जातो. तर तो मित्र केला जातो आभासी वर्गासाठी. म्हणजे व्हिडिओ कॉलद्वारे, जसं झूम ॲप आहे तसंच पहिलेच्या काळात स्काईप नावाचं ॲप्लिकेशन होतं, त्याद्वारे आभासी वर्ग किंवा आभासी सगळ्या गोष्टी म्हणजे व्हिडिओ कॉल्स करण्यात येत होतं. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C. स्काईपचा उपयोग हा आभासी वर्गासाठी केला जात होता. मित्र, बघूया पुढील प्रश्न. संगणकामध्ये कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये सांख्यिकी सारणी तयार केली जाते. तर ती तयार केली जाते एक्सेलमध्ये मित्रो. एक्सेलमध्ये मॅथमॅटिकल्स कॅल्क्युलेशन होतात, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टायपिंग होते, पॉवर पॉईंटमध्ये प्रेझेंटेशन होते आणि पेंट ब्रशमध्ये पेंटिंगचं काम होते. एक्सेलमध्ये काय होते, एक्सेलमध्ये होते आपलं गणिताचं काम. म्हणजे काय तर सांख्यिकीच्या गोष्टी असतात त्याचं काम होते एक्सेलमध्ये. मित्र, बघूया पुढील प्रश्न. बघा इथे व्यक्ती दिलेल्या आहे, सामान्य व्यक्तीबाबत चुकीचे विचारलेले आहे. मित्र, चुकीचे संबोधन ओळखा. बघा कॅबिनेट मंत्री सन्माननीय, बरोबर. सन्माननीय कॅबिनेट मंत्री आपण ऐकलं असेल वारंवार. सन्माननीय महापौर पण आपल्याला ऐकलं असेल, बरोबर आहे. महामहिम राज्यपाल पण तुम्ही ऐकलं असेल, बरोबर आहे. पण महामहिम न्यायाधीश कधी ऐकलं का तुम्ही? नाही मित्रो. त्यामुळे याच्यातले चुकीची जोडी कुठली आहे तर न्यायाधीशाला महामहिम म्हणत नाही. राष्ट्रपती राज्यपालांना महामहिम म्हणतात, महापौरांना आणि कॅबिनेट मंत्रींना सन्माननीय म्हणतात, पण न्यायाधीशाला महामहिम म्हणत नाहीत मित्रो. त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D. योग्य म्हणजे चुकीची जी जोडी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक D मित्रो. बघूया पुढील प्रश्न. भाषणामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो. तर या चारही घटकांचा समावेश म्हणजे सर्व 4 ऑप्शन क्रमांक D हे बरोबर आहे. या चारही गोष्टीचा समावेश हा भाषणामध्ये केला जातो मित्रो. तर मित्रो, बघूया पुढील प्रश्न. पृथ्वीवरील ओझोनचा थर विरळ होण्याचे परिणाम काय होतात असं इथे विचारलेलं आहे. तर ते होतात ऑप्शन क्रमांक C मध्ये पृथ्वीतील तलावरील अनितील किरणोत्सवाचा वाढ होतो. म्हणजे कुठलं UV रेज ज्याला म्हणतो आपण. बघा UV रेज आपण ऐकले असतील, चष्मा लावतो आपण UV रेजच्यासाठी, अँटी UV रेजचा चष्मा वापरतो. तर तो UV रेजचे प्रमाण वाढते कशामुळे, या ओझोन लेअर कमी झाल्यामुळे. आणि या UV रेज जर आपल्या अंगावर जास्त प्रमाणात पडले तर काय होतो, त्याच्यामुळे आपल्याला स्किन कॅन्सर व्हायचा धोका असतो. त्याच्यामुळे ओझोनचा थर जर नष्ट झाला आपल्या याच्यातून पृथ्वीवरून तर आपल्याला बाहेर फिरणं उन्हात मुश्किल होऊन जाईल. आपण उन्हात फिरू शकू नाही, कारण की जर ती UV रेज आपल्या अंगावर जास्त प्रमाणात पडले तर आपल्याला स्किन कॅन्सर होऊ शकतो. त्याच्यामुळे हा ओझोन लेअर अतिशय महत्त्वाची लेअर असते मित्रो. ठीक आहे मित्र, बघूया पुढील प्रश्न. बघा, ऊर्जेचा पर्यायी स्रोत पुढीलपैकी कोणता आहे. तर ऊर्जेचा पर्यायी स्रोत आहे सौर, वारा आणि समुद्र लाटा. म्हणजे ऑप्शन क्रमांक B हा बरोबर आहे. आण्विक हा जो आहे हा पर्यायी स्रोत नाही आहे मित्रो. पर्यायी स्रोत कोणता आहे, पर्यायी स्रोत आहेत सौर, वारा आणि समुद्राच्या लाटा. आण्विक आणि औष्णिक हे आपले नॉर्मल सोर्सेस आहेत, हे रिन्युएबल सोर्सेस नाही आहेत. त्याच्यामुळे रिन्युएबल सोर्स कोणता आहे आपला, तो आहे सौर, वारा आणि समुद्राच्या लाटा मित्रो. ठीक आहे मित्र, बघूया पुढील प्रश्न. CEE या संस्थेला संबंधित कशाचे, म्हणजे CEE ही संस्था कशाच्या संबंधित असं विचारलेलं आहे इथे. तर ती आहे मित्रो सागर किनारा पर्यावरणाशी, म्हणजे जे समुद्र किनाऱ्याचे पर्यावरण असते त्याच्याशी संबंधित आहे CEE संस्था मित्रो. ठीक आहे मित्र, बघूया पुढील प्रश्न. रिक्टर स्केलच्या साहाय्याने काय मोजले जाते. रिक्टर स्केल म्हणजे काय तर ते मोजले जाते भूकंप लहरी. हा रिक्टर स्केल जे आहे हे भूकंप मोजण्याचा पैमाना आहे.
म्हणजे भूकंप मोजण्यासाठी रिक्टर स्केलवर मोजतात. साऊंड मोजायचं असेल तर तो डेसिबलवर मोजतात. प्रत्येक तापमान मोजायचं असेल तर ते फेरेनहाइट्स किंवा टेम्परेचर कशात मोजतात, फेरेनहाइट्स किंवा डिग्रीजमध्ये मोजतात. तसंच हे भूकंप जर मोजायचं असेल तर त्याचं मापक आहे रिक्टर स्केल मित्र. रिक्टर स्केलवरती भूकंपाच्या लहरी मोजल्या जातात. ठीक आहे मित्र, आपल्या लक्षात आलं असेल. बघूया पुढील प्रश्न. बघा, भरती आणि अहोटी यांच्यावर कशाचा परिणाम होतो, तर तो परिणाम होतो चंद्राच्या कलाचा. जर म्हणजे त्याची अमावस्या असेल त्यादिवशी ओहोटी लागते, ज्या दिवशी चंद्र फुल मून असेल तेव्हा भरती लागते. असं हे चंद्राच्या कलामुळे या समुद्रावरती परिणाम होतात मित्रो, आपल्या समुद्राच्या वेव्जमुळे. ठीक आहे मित्र, बघूया पुढील प्रश्न. नर्मदा धरण प्रकल्पाचे प्रमुख वाद काय आहे? नर्मदावरती धरण बनण्यात आलं आहे. त्या धरणाचा मोठ्या प्रमाणात वाद कशासाठी आहे, तो आहे पुनर्वसनासाठी. मोठ्या प्रमाणात तिथे व्यक्ती पुनर्वसित होत आहेत आणि त्याच्यामुळे दुसरा पण प्रॉब्लेम आहे, तो आहे पाणी वाटप. या दोन्ही समस्यामुळे इथे जरी ऑप्शन आपले दोन दिले असले तर हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत मित्र. याच्यासाठी या दोन्ही कारणासाठी नर्मदा धरण प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात वाद चालू आहे. पाणी वाटप कसं होईल आणि पुनर्वसन कसं होईल या लोकांचं, याच्यासाठी मोठ्या प्रमाणात वाद चालू आहे मित्र. बघूया पुढील प्रश्न. अभिमत विद्यापीठ म्हणजे कुठलं? प्रायव्हेट विद्यापीठाबद्दल कुठली गोष्ट असत्य आहे? ते फी प्रवेशाबाबत स्वतःची मार्गदर्शक तत्त्वे तयार करू शकतात असं नाही मित्र. शासनाचे जे मॅक्सिमम फीचे धोरण आकारले असते त्याच्या बाहेर यांना फी आकारता येत नाही. बाकी हे अभ्यास वगैरे तयार करू शकतात, स्वतःच्या संलग्न कॉलेजेस देऊ शकतात, आपल्या विद्यापीठात संलग्न कॉलेजेस देऊ शकतात, ते स्वतःच्या नावाने पदवी प्रदान करू शकतात, परंतु ते फी स्वतःच्या मनाने ठरवू शकत नाही आहे. कारण की जे गव्हर्नमेंटने फी ठरवून दिली असते मॅक्सिमम कॅप, त्याच्या खालीच त्यांना फी घ्यावं लागते. त्याच्यामुळे याच्यात योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक बी मित्र. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी स्वतःची फी रेग्युलेट करू शकत नाही, ते त्यांचं मार्गदर्शक तत्व हे शासनाकडून येतात आणि शासनाकडून जे तत्व येतात त्यांना ते पालन करतात त्याचं. ठीक आहे मित्र, आपल्या लक्षात आलं असेल. बघूया पुढील प्रश्न. बघा, GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, याच्या प्रणालीचा कशामुळे म्हणजे ते स्थान कशावर दाखवते. आपण बघा गुगल मॅप वापरले असेल तर एक ब्ल्यू डॉट दिसतो, तो आपला मोबाईल जसं आपण दिसून हालतो तसा ती मोबाईल पण ते ब्ल्यू टिक पण पुढे हालत जाते. तर ते GPS मुळे ते आपल्याला लक्षात येते. GPSमुळे त्या म्हणजे मॅपवरती आपल्या लक्षात येते की आपण सध्या कुठं आहे. तर त्याच्यासाठी कशामुळे आपल्याला ते लक्षात येतं, ते उपग्रह आहेत. आपल्या अंतरिक्षमध्ये अनेक उपग्रह पाठवलेले आहेत, त्याच्या GPS बनवलेल्या ते सहकार्य करतात आणि आपले एक्झॅक्ट लोकेशन काय आहे हे उपग्रहाच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवरती ते ट्रान्समिट करतात मित्र. त्याला म्हणतात उपग्रह. GPS प्रणालीचं काम उपग्रहामुळे होते. बघा, पॉस्को पोलाद प्रकल्प हा कुठे उभारला जाणार आहे, तर तो उभारला जाणार आहे मित्र ओडिसामध्ये. ओडिसाच्या किनाऱ्यावरती हा प्रकल्प उभारला जाणार आहे, पॉस्को पोलाद प्रकल्प मित्र. बघूया पुढील प्रश्न. तर मित्र बघूया पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणते विद्यापीठाचे प्रमुख कार्य नाही आहे, तर मित्र ते अध्यापन करणे विद्यापीठाचे कार्य नाही आहे, ते कॉलेजेसचे कार्य आहे मित्र. विद्यापीठाचं कार्य काय आहे? संशोधन करणे, प्रकाशन करणे आणि विस्तार कार्य करणे. म्हणजे आपल्या ज्या गोष्टी आहेत त्यांना विस्तारित करणे, प्रकाशन करणे आणि संशोधन करणे हे विद्यापीठाचे कार्य आहेत मित्र. अध्यापन करणे हे कार्य विद्यापीठाचे नाही आहे मित्र. बघूया पुढील प्रश्न. तर मित्र हा आहे आपला पुढील प्रश्न. विद्यापीठात अनुदान आयोगाचा विद्यार्थ्यांच्या पदवीबरोबर पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करण्यासाठी परवानगी देण्याचे कारण काय आहे, तर ते कारण आहे मित्र विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी अभ्यासक्रम झाल्यानंतर कामा करण्यास सक्षम बनवणे, म्हणजे त्यांना रोजगार अभिमुख शिक्षण देणे. हे कार्य करण्यासाठी विद्यापीठाने पदवीची आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची सुरुवात केली मित्र. म्हणजे जसं ITI झालं, असे जे पदवी किंवा जे प्रमाणपत्र कोर्सेस आहेत त्याच्यामुळे काय होतं, त्या विद्यार्थ्याला त्याच्यासाठी काहीतरी काम करण्यासाठी शिक्षण मिळते आणि तिथून तो पुढं त्याच्या पोटासाठी किंवा रोजगारासाठी तो सक्षम बनतो मित्र. त्याच्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे मित्र. ठीक आहे मित्र, लक्ष आपल्या लक्षात. बघूया पुढील प्रश्न. बघा, भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाचे खालीलपैकी कशात समावेश होत नाही असं विचारलेलं आहे. इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्सचं काम उच्च शिक्षणाशी संबंधित नाही आहे मित्र. त्यामुळे याचा योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक सी मित्र. बघूया पुढील प्रश्न. भारतात विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणाचा व पूजेचा स्वतंत्र त्यानुसार दिली जाते, तर ती आहे मूलभूत हक्क मित्र. मूलभूत हक्काच्या ह्याच्यात आपले स्वतःचे स्वतंत्र दिले आहे आपल्याला, आपला धर्म, आपली जात, आपल्या गोष्टी पाळण्याचे, ते मूलभूत हक्कामध्ये दिले आहे मित्र आपल्या. बघूया पुढील प्रश्न. विद्यापीठाचे शैक्षणिक निर्णय घेण्याचे सर्वोच्च मंडळ कुठले आहे, तर ते आहे विद्या परिषद मंडळ मित्र. म्हणजे जे सिनेट मेंबर्स असतात त्याचे सगळ्यात उच्च स्तर असते एखाद्या ठिकाणचं विद्यापीठामध्ये निर्णय घ्यायसाठी. विद्या परिषद ही सगळ्यात सिनियर अथॉरिटी असते. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न. इथं बघा, इथं काय विचारलेलं आहे. भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाचे मुख्य उद्दिष्ट खालीलप्रमाणे आहेत. तर हे चारही उद्दिष्ट आहेत
आपल्या उच्च शिक्षण विभागाची मित्र. त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक डी हे बरोबर आहे मित्र. इथे आपला पाठ क्रमांक 10वा जो फायनल शेवटचा पार्ट होता आपला PYQचा हा संपलेला आहे मित्र. आपल्या 10 पार्ट्समध्ये आपले 2023 पासून तर 2013 पर्यंत जेवढे 2013 आणि 2011 पर्यंत जेवढे PYQ आले असतील आजपर्यंत जनरल नॉलेजचे ते सगळे आपण याच्यात कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण वरचे सगळेही पार्ट आपल्या मागच्या पूर्ण सिरीजमध्ये बघू शकतो. तर सगळे 10ही पार्ट बघू शकता आपण. 10ही पार्टमध्ये आपल्याला पूर्ण 2023 ते 2011 या पूर्ण वर्षामधले जेवढे पण जनरल नॉलेजचे PYQ सगळे या मी सिरीजमध्ये कव्हर केले आहेत मित्र. इथून पुढे आपल्याला नवीन सिरीज घेऊन येतात ती MCQची सिरीज आहे, जे की इम्पॉर्टंट प्रश्न आहेत जे रिपीट होऊ शकतात किंवा जे पुढच्या 2024च्या एक्झामला येऊ शकतात. अशा प्रश्नांची विशेष प्रश्नांची सिरीज मी घेऊन येत आहे. त्यामुळे मित्र नक्की चॅनलला सहकार्य ठेवा, आपले सबस्क्रिप्शन करा आणि आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा. मित्र भेटूया पुढील